जोडी आहे मैदानामध्ये. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज हरी मामल. लोवर फुल टॉस चेंडू आता भिरकावून दिला गेलाय. चेंडूला कव्हर ड्राईव्हचा देखणा फटका पाहायला मिळतोय. फलंदाज अनुष केरकर याच्या बॅट मधून चौकार. हल संदीप 5 धावसंख्या बनली आहे धावफलकावर. यावेळी मात्र सुरेख चेंडू निर्धाव पद्धतीचा चेंडू पाहायला मिळालाय. ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेर ठेवलेला चेंडू. फलंदाज अनिश याला थोडासा बीट केलाय या चेंडूने. सांघिक धावसंख्या धावफलकावर 5. वाईट बॉल. अतिरिक्त एक धाव. पुन्हा एकदा टाकावा लागणार आहे चेंडू. पाच धाव फलकावर आणि अतिरिक्त एका धावामुळे 6 धाव फलकावर. पुन्हा एकदा डिप्स लेग रिसनला चेंडूला पाठवलाय 4 धावांसाठी. 4 या धावसंख्येने मात्र 11 धावसंख्या. 4 चेंडूचा खेळ चालाय समाप्त. 11 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. षटकधी 5वा चेंडू. अनुषा स्टेप आउट केलाय. कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू चेंडूच्या मागे लागलेली शर्यत सरते शेवटी मात्र दुहेरी धावा मैदानामध्ये झाल्यात पूर्ण. 2 या धावसंख्येने 5 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्या धावफलकावर 13. षटकाची सांगता करणाऱ्या अंतरिम चेंडूवर यावेळी मात्र दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. विथ अलॉंग द कार्पेटचा हा फटका 4 धावा देऊन जातोय. 4 या धावसंख्येने मात्र षटकाची झाली सांगता. एका षटकाचा खेळ पडलाय माघारी. सांघिक धावसंख्या 17. दुसऱ्या षटकाला होतोय प्रारंभ. अनिश नावाचा गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. एका षटकाचा खेळ झालाय समाप्त. 17 अशी धावसंख्या. हलक्या हाताने चेंडूला स्टेअर केलाय. डीप स्क्वेअर लेग रिझनला. शॉर्ट स्क्वेअर लेगचा खेळाडू जोपर्यंत चेंडूची परती करेल तोपर्यंत मात्र एकेरी धाव. 1 या धावसंख्येने 18 तर बनले आहेत धावफलकावर. मात्र दुसऱ्या बाजूने निश्चितपणे टिचून गोलंदाजी करावी लागेल. अनिश नावाचे गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू निश्चितपणे फलंदाज अनुष फेस करेल या षटकातील. हलक्या त्याने चेंडूला स्टिअर करून अनिशने एक धाव घेतली आहे आणि दुसऱ्या बाजूने मात्र संधी दिली आहे अनुषला. अनिशच्या षटकातील हा चेंडू मात्र वाईट बॉल आणि त्यानंतर मात्र 4 धावा. तब्बल 5 धावा मिळत आहेत. बोनसच्या स्वरूपात मिळत आहेत. या 5 धावा 5 या धावसंख्येने सांघिक धावसंख्या 5 ने वधारली. 23 धावा धावफलकावर. षटकातील पुढचा चेंडू अल्टीपल्टी खेळण्यासाठी झालाय प्रयत्न फलंदाज अनुषचा. अनिशच्या विरोधात आक्रमण करायचा इरादा आहे.
दोन्ही संघ लीग स्ट्रीकचे पहिले 2 सामने पराभूत झाल्यानंतर निश्चितपणे या अंतरिम सामन्यामध्ये मोठ्या धावसंख्येचा इरादा घेऊन युनायटेड ब्लास्टचा संघ मैदानामध्ये आहे. लोअर फुलटॉस चेंडू फक्त दिशा दाखवली आहे चेंडूला. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू गेलाय 4 धावांसाठी आणि चौकाराने सांघिक धावसंख्या 4 ने वधारली आहे धाव फलकावर. 27 धावा धाव फलकावर. 4 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. 27 असा धाव फलक. यावेळी मात्र फ्लिक केलाय चेंडूला. लॉंगलग रिसन मध्ये चेंडूला पाठवलाय 6 धावांसाठी. दमदार फटका, षटकार. तेहतीस धावा आणि या 33 धावांमध्ये आणि 6 धावांची जोड करून घ्या. 39 असा धाव फलक आपल्याला पाहायला मिळतोय. काय दर्जेदार फटका. ते अखेरीस सांघिक धाव संख्या 39 धावा धाव फलकावर. बॅक टू बॅक 2 मोठे फटके आले आहेत फलंदाज अनुष्याच्या बॅट मधून. आणि या चेंडूवर शॉर्ट टर्म पुल झालाय. सक्सेसफुल, पॉवरफुल, वंडरफुल षटकार. दोन षटकांचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धाव संख्या धाव फलकावर पाहायला मिळते 45 धावा धाव फलकावर. दुसरं षटक थोडस महागड ठरलंय. हरी मामलचं पहिलं षटक 17 धावा निघाल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये यावेळी मात्र अनिशा 28 धावा निघतायत आणि सांघिक धाव संख्येला मिळाल्या आकार 45 असा धाव फलक. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दक्ष पहिल्याच चेंडूवर यावेळी मात्र उडवलाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडूला. षटकारासाठी 6 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दत्तराज आणि दत्तराजच्या विरोधात हल्ला बोल केलाय मैदानामध्ये. पुन्हा एकदा चेंडूला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे मात्र क्षेत्ररक्षकाला हाय हॅलो टाटा गुड बाय करत चेंडू केलाय 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. चेंडूला स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली सरते. शेवटी हा झेल सोडला गेलाय. साधा सोपा झेल होता. संधी निर्माण झाली होती. पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतरच्या चेंडूवर चौकार आणि तिसऱ्या चेंडूवर मैदानामध्ये संधी निर्माण झाली. मात्र गोलंदाजाने हा झेल सोडलाय. जीवनदान मिळाय फलंदाज अनिश यांना. सांघिक धाव संख्या स्थिरावली गेली 55 धावा धाव फलकावर. अल्टी पलटी खेळण्याचा झालाय प्रयत्न. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. 4 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. तिसऱ्या षटकाचा खेळ आहे प्रगतीपथावर. 55 अशी धाव संख्या. पहिल्या 2 चेंडूवर हल्ला बोल, त्यानंतरच्या 2 चेंडूवर गोलंदाज दत्तराज यांनी केलेली वापसी.
एका सन्मानजनक धावसंख्येच्या दिशेने जाताना ब्लास्ट युनायटेड 11चा संघ आपल्याला पाहायला मिळेल. आडव्या बॅटने फटका टोलवायचा होता इरादा. डीप मिड विकेट रिजन मधून क्षेत्ररक्षक जोपर्यंत येतोय, चेंडू जी परती करतोय, तोपर्यंत मात्र एकेरी धाव एक्या धावसंख्येने अब तक 56 धावा धावफलकावर. AK-47 हे मैदान आणि AK-47च्या मैदानावर उर्मलबाका ब्रदर्स आयोजित एक देखणी स्पर्धा आपण पाहतोय. आजचा या स्पर्धेचा तिसरा दिवस 19 फेब्रुवारी. आज आहे शिवजयंती आणि या शिवजयंती निमित्त सर्व शिवप्रेमींना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हलक्या हाताने चेंडूला स्टिअर केलाय. एकेरी धाव 2 फलंदाज घेतील. एक या धावसंख्येने सांघिक धावसंख्या 1 ने वधारली. 57 धावा धावफलकावर. तीन षटकांचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली आहे 57 धावा. अतिशय देखणी स्पर्धा. पहिल्या 2 दिवसामध्ये एक गाव एक संघ, म्युनिसिपल लेवल आणि पंचायत लेवलची चालणारी ही स्पर्धा आणि आजच्या दिवसामध्ये लीग स्टेज मधील चालू असलेले सामने. 19 फेब्रुवारी शिवजयंती, त्याचा छत्रपती शिवाजी महाराजांचा करूया आपण जय जयकार. 65 किलोची तलवार वाकवतो, त्याचं नाव यसाजी. 2000 जणांबरोबर खिंड लढवतो, त्याचं नाव बाजी. हात तुटला तरी तो लढत राहतो, त्याचं नाव तानाजी. 8 तासात दिल्लीतून पुण्याला घोडा आणतो, त्याचं नाव संताजी. जो सिंहाला उभा फाडतो, त्याचं नाव संभाजी. आणि या सर्वांना घेऊन ज्यांनी स्वराज्याचं तोरण बांधलं, त्यांचंच नाव छत्रपती शिवाजी. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. महाराजांच्या नावाचा जय जयकार करून पुन्हा एकदा जाऊया मैदानामध्ये. 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली आहे धावफलकावर 57. एक युवा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आहे सज्ज. पांडुरंग नावाचा हा गोलंदाज. पहिला चेंडू हलक्या हाताने चेंडूला स्टिअर केलाय अनुष यांनी. एकेरी धाव 1 या धावसंख्येने 58 तर बनले. सन्मान दिला गेलाय. कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं आणि कौतुक करावं लागेल दाभोलकर ब्रदर्स या संघाचं. संधी दिली गेली आहे आणि या संधीचं सोनं करावं लागेल, कारण हे निश्चितपणाने हे फ्युचर आहे. येणाऱ्या कालखंडामध्ये भविष्य आहे मुर्जिम क्रिकेटचं. दर्जेदार चेंडू स्वतः फॉलो थ्रू मध्ये अडवतोय चेंडूला. 2 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. या षटकातील 58 धावा धावफलकावर. षटकातील पुढचा चेंडू हलक्या हाताने चेंडूला स्टिअर केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय, तोपर्यंत मात्र 2 फलंदाज एकेरी धाव पूर्ण करतायत. 1 या धावसंख्येने सांघिक धावसंख्या धावफलकावर 59 धावा. 3 चेंडूचा खेळ झालाय समाप्त आणि 3 चेंडूच्या सांगितल्या अखेरीस कौतुक करावं लागेल गोलंदाज पांडुरंगचा. कमी वयात अतिशय दर्जेदार गोलंदाजी या खेळाडूची. यावेळी मात्र थोडासा फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता आणि या फुलटॉस चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार. पंचांचा इशारा येतोय नो चेंडूचा आणि या नो चेंडूवर निघतायत 4 धावा. तब्बल 5 धावांनी धावसंख्या पुढे वधारली आहे. 64 असा धावफलक. फ्री हिटची संधी फलंदाजासाठी. उघडा डोळे बघा नीट, चेंडू आहे फ्री हिट. क्षेत्ररक्षक येतोय, फ्री हिटची संधी असेल. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला असता, मात्र यावेळी फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय. निर्धाव चेंडूची झाली आहे संगता. 4 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्या धावफलकावर 64 धावा. हलक्या हाताने फ्लिक केलाय चेंडूला. ऑन साइडच्या दिशेने टोलवलंय चेंडूला. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत मात्र एकेरी धाव पूर्ण होईल. 1 या धावसंख्येने
65 धावा धाव फलकावर 5 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. पांडुरंग नावाचा गोलंदाज आतापर्यंत पांडुरंगची दर्जेदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाले. षटकाची सांगता करणारा अंतरिम चेंडूचा खेळ असेल. बाकी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आहे सज्ज. हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिलाय. रनआउटची संधी निर्माण झाली आहे. वारंवार हा खेळाडू घाई करतोय. यावेळी मात्र बॅकअप करताना क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली आहे. एकेरी धाव 2 फलंदाज अगदी सहजरित्या पूर्ण करतील. 1 या धावसंख्येने मात्र षटकाची झाली आहे सांगता. 4 षटकांचा खेळ पडलाय माघारी. सांघिक धावसंख्या धाव फलकावर 77 धावा. 66 धावा. 4 षटकांच्या सांगते अखेरीस 66 असा धावफलक. अंतरिम अजूनही 4 षटकांचा खेळ आहे बाकी. चार धावा निघाल्यात. नव्याने आलेला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. दक्ष नावाचा गोलंदाज आणि दक्ष विरोधात पहिल्या चेंडूवर हात कोल्ल्यात अनिश याने. 4 धावा. 4 या धावसंख्येने 70 तर बनले आहेत. त्यामुळे मात्र वाईट बॉल. अतिरिक्त 1 धाव. 71 धावा. एका चेंडूचा खेळ झालाय समाप्त. 5व्या षटकाचा खेळ आहे प्रगतीपथावर. दक्ष नावाचा गोलंदाज यावेळी मात्र चेंडूला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे. सेफ हँड मध्ये जाऊन चेंडू विसावला जातोय. पहिला धक्का बसतोय. पहिला खेळाडू तंबूच्या आसऱ्याला. फलंदाज अनिश परतलाय माघारी. सांघिक धावसंख्या 71 धावा. 2 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. न्यू बॅटर मैदानामध्ये वेदांत शेडगावकर पाहायला मिळतोय. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा होता चेंडू. काहीतरी करायचं होतं. यावेळी मात्र वेदांतला चेंडू टोलवायचा होता. मात्र यावेळी बॅट आणि चेंडूचा काही संपर्क नाही. वाईट बॉल. षटकाई पुढचा चेंडू. पुन्हा एकदा कृष्णा सातपुते स्टाईलने उडवायचंय चेंडूला. याला निर्धाव चेंडूची झाली आहे गणना. सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली आहे धाव फलकावर. 72 धावा. 3 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. दक्ष नावाचा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. आडव्या बॅटचा फटका पाहायला मिळतोय. डीप मिड विकेट रिझनला प्रोटेक्शन आहे. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत मात्र एकेरी धाव 2 फलंदाज पूर्ण करतील. 1 या धावसंख्येने 73 धावा धाव फलकावर. अनुष नावाचा फलंदाज यावेळी स्ट्रायकिंग एंडला. अनुष केरकरने सुरुवातीच्या कालखंडापासून प्रभावित केलंय. आपली फलंदाजी गोलंदाजी या दोन्ही क्षेत्रात ज्या खेळाडूचा आहे बोलबाला तोच अनुष स्ट्रायकिंग एंडला. दुसऱ्या बाजूने गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दक्ष.
गुटनाटिक पद्धतीचा फटका डीप स्क्वेअर लेग रिजनला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक झप करून चेंडूवर आलाय. चेंडूची परती करतोय. तोपर्यंत मात्र एकेरी धाव 2 फलंदाज पूर्ण करतायत. 5 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्या 1 ने वधारली आहे धावफलकावर. 74 बनले आहेत धावफलकावर. अंतरिम चेंडूचा खेळ आहे बाकी. वेदांच्या बॅटमधून मोठा फटका आहे अपेक्षित, मात्र यावेळी चूक झाली आहे. डॉट बॉल. षटकाची झाली आहे सांगता. 5 षटकांचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्या धावफलकावर स्थिरावली गेली आहे. 74 धावा. अजूनही 3 षटकांचा खेळ असेल बाकी. अनुष केरकर आणि वेदांत शेडगावकर ही जोडी आहे मैदानामध्ये. मोठ्या धावसंख्येच्या दिशेने आगेकूच करतोय ब्लास्ट युनायटेड 11. पंचाचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचतोय. बॅटर चॉईस पॉवर प्लेचा. हात खोलावे लागतील, कारण यापूर्वीच्या 2 षटकामध्ये निश्चितपणे धावसंख्या थोडी स्थिरावली आहे आणि या स्थिरावलेल्या धावफलकाला यावेळी मात्र चालना द्यावी लागेल. सोळा चेंडूमध्ये 44 धावांची बहारदार खेळी अनुष जे पाहायला मिळते. यावेळी मात्र फ्लिक केली आहे, दिशा दाखवली आहे फक्त चेंडूला. चेंडू काही थांबणार नाही आहे. 4 धावांसाठी झालाय चेंडूचा प्रवास आणि या 4 या धावसंख्येने 17 चेंडूमध्ये 48 धावांची नाबाद खेळी. अनुष आहे स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने. लीग स्टेज मधील सामने प्रत्येक संघात एक ओव्हरसीज खेळाडू, एक आयकॉन खेळाडू, एक अबव 40 खेळाडू आणि एक अंडर 16 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी मात्र मोठा फटक्यासाठी झालाय प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे आणि क्षेत्ररक्षकाला मात्र बीट करून चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सामन्यामध्ये पुन्हा एकदा अर्धशतक पाहायला मिळतंय. फलंदाज अनुष यांच्या माध्यमातून अजून एक अर्धशतक या संपूर्ण स्पर्धेमध्ये झळकावलं जात आहे. बीट केलाय या चेंडूने. निर्धाव चेंडू शरीरावर आदळलाय जाऊन. परिणामी निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. सांघिक धाव संख्या स्थिरावली गेली आहे धाव फलकावर 82 धावा. आडव्या बॅटने फटका टोलवण्याचा प्रयत्न तर झाला होता. क्षेत्ररक्षक आहे, मात्र क्षेत्ररक्षक यावेळी फक्त चेंडूच्या मागे जाण्याचं काम करतोय. चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. हरी मामल स्क्रीनवर आलाय. चेंडूची फेकी केली आहे बाउंड्री लाईनच्या बाहेरून. 4 धावांची मोहर लागली आहे या शॉटवर. 86 धावा धावफलकावर. यावेळी मात्र चेंडूला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे, मात्र क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू गेलाय काऊ कॉर्नरच्या बाहेर षटकारासाठी.
पुढे सरसावत खेळण्याचा झालाय प्रयत्न. मॅचची कडा घेतली चेंडूने. यष्टिरक्षकाचा सहारा मिळालाय आणि वेदांतला परतावा लागतंय माघारी. 2 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पांडुरंगने ब्रेकथ्रू लावून दिलाय मैदानामध्ये. वेदांत परततोय तंबूच्या दिशेने. न्यू बॅटर मैदानामध्ये विधान शेडगावकर. विधान आणि सक्षम ही जोडी आहे मैदानामध्ये. युवा खेळाडूंना संधी दिली आहे दोन्ही संघातील खेळाडूंनी. आपल्याला पाहायला गेलं तर दाभोलकर ब्रदर्स आणि दुसऱ्या बाजूला मात्र ब्लास्ट युनायटेड या दोन्ही संघाने युवा खेळाडूंना संधी दिल्या आहे. मुर्जिम गावचं हे भविष्य आहे टेनिस क्रिकेटचं आणि या खेळाडूंना निश्चितपणे दिवस रात्र चाललेल्या सामन्यांमध्ये डे नाईट चाललेल्या असलेल्या सामन्यांमध्ये निश्चितपणे संधी दिली आहे. यावेळी मात्र दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. शफल झाला फलंदाज, स्वतःसाठी जागा बनवली आणि त्यानंतर मात्र चेंडूला पाठवलाय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर चौकार. सगळे जीवलग आहेत जीवाचे. हा डीजे पण जीवलग आहे. 97 धावा धाव फलकावर. काहीतरी वेगळं करायचं आहे या खेळाडूला. काहीतरी वेगळं करायचं आहे. एक हाती झेल टिपण्यासाठी प्रयत्न तर झाले होते. राजू दाभोलकर स्क्रीनवर आले. एकेरी धाव घेतली गेली. स्कूपचा फटका खेळण्यासाठी झाला होता प्रयत्न, मात्र थोडीशी उंची घेतली जास्त या फटक्याने. परिणामी फक्त एक धाव एक्या धाव संख्येने 98 धावा धाव फलकावर. 5 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. वाईट बॉल दंडित केलाय गोलंदाज पांडुरंगला. पुन्हा एकदा हा चेंडू टाकावा लागेल. एक्या धाव संख्येने 99 धावा धाव फलकावर बनल्या गेल्यात. 7व्या षटकाचा खेळ आहे प्रगतीपथावर. यावेळी मात्र मोठ्या फटक्यासाठी झालाय प्रयत्न. चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. दर्जेदार फटका पाहायला मिळतोय 6 धावांसाठी. फलंदाज विधान याच्या गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दक्ष. यावेळी मात्र जागा बनवली. फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय स्क्रीनवर. स्वतःसाठी जागा बनवली आणि चेंडूला पाठवलंय 4 धावांसाठी. सक्षमच्या बॅटमधनं आलाय चौकार. नऊ धावा धाव फलकावर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्कूप करण्यासाठी झालाय प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली सेफ हँड मध्ये जाऊन चेंडू विसावला जातोय. झेल घेतला जातोय आणि फलंदाज विधानची वर्णी डकआउटच्या दिशेने परतावं लागते माघारी. सक्षमची वर्णी डकआउटच्या दिशेने परतावं लागते माघारी. सांघिक धावसंख्या धावफलकावर स्थिरावली गेली आहे 109 धावा. दक्ष षटकातील 2 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. न्यू बॅटर मैदानामध्ये अश्विन.
षटकारी पुढचा चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका खेळण्यासाठी प्रयत्न सरळ बॅटने केलेला हा फटका डीप वाईडिश लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडू निघालाय एका धावेसाठी एक्या धावसंख्येने 3 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. 110 धावा धाव फलकावर. प्रथम फलंदाजी करताना ब्लास्ट युनायटेड 11चा संघ. षटकारी पुढचा चेंडू यावेळी मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढण्यासाठी प्रयत्न झाले होते. बॅट आणि चेंडूचा काही संपर्क होत नाही. बाकीचे सुपस्कार पूर्ण करतायत यष्टीरक्षक. निर्धाव चेंडूची झाली आहे गणना. 4 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. 110 धावा धाव फलकावर युनायटेड ब्लास्ट 11 संघाने बनवले आहेत. अंतरिम 2 चेंडूचा खेळ असेल बाकी. मोठ्या धावसंख्येच्या दिशेने केली आहे आगेकूच. यावेळी मात्र निश्चितपणे नो चेंडूचा इशारा आलाय. अतिरिक्त 1 धाव देणारा हा चेंडू. सांघिक धाव संख्या 111 धावा धाव फलकावर. 1-1-1. पुन्हा एकदा टाकावा लागणार हा चेंडू. फ्री हिटची संधी. उघडा डोळे बघा नीट. चेंडू आहे फ्री हिट. फ्री हिटच्या चेंडूवर इनसाइड आउटचा फटका. क्षेत्ररक्षक आहे. आणि फक्त एकेरी धाव निघते. एक या धावसंख्येने धावसंख्या 112. अंतरिम चेंडू आणि अंतरिम चेंडूचा इशारा आमच्यापर्यंत जवळपास पोहोचलाय. वाईड बॉल. क्रिकेटच्या सांकेतिक परिभाषेत ज्या चेंडूला पंजाब टू हरियाणा, वाशी टू काशी असं संबोधलं जातं अशा पद्धतीचा होता चेंडू. एकेरी धावेने 113 तर बनले आहेत धावफलकावर. डीप वाईड डिश लॉंग ऑन रिजनला दर्जेदार फटका. आणि यावेळी मात्र चेंडू गेलाय बॉर्डर लाईनच्या बाहेर. चौकारानेशी षटकाची झाली आहे सांगता. इनिंगची झाली आहे सांगता. ब्लास्ट युनायटेड 11 संघ प्रथम फलंदाजी करत होता आणि या चौकारानेशी मात्र सांघिक धावसंख्या 117 धावा धाव फलकावर. 118 धावांचं असेल आव्हान. दाभोलकर ब्रदर्स या क्रिकेट संघासमोर 118 धावा. 8 षटकांचा सामना आणि 8 षटकांमध्ये निश्चितपणाने जमवायच्या मैदानामध्ये 118 धावा. काय घडणार काय बिघडणार एका बाजूने विचार केला सामन्याचा तर दाभोलकर ब्रदर्स संघ सुरुवातीचे दोन्ही सामने आपले पराभूत झालाय. ब्लास्ट युनायटेड 11 संघ सुद्धा सुरुवातीचे दोन्ही सामने पराभूत झाले आहेत. मात्र जाता जाता सन्मानाने विजय संपादन करून जावं हा दोन्ही संघांचा आहे इरादा. मॅच समरीकडे आपण जाऊया. अनिशने दर्जेदार फटकेबाजी केली. 19 धावा जमवल्या. त्यानंतर त्याचा संघ साथीदार अनुषने आपली हाफ सेंचुरी या मैदानावर साजरी केली. 62 धावा जमवल्या. वेदांत मैदानामध्ये 1 धाव. दुसऱ्या बाजूने विधानने मैदानामध्ये 9 धावा जमवल्या. सक्षमने मैदानामध्ये 9 धावा जमवल्या. विधानने मैदानामध्ये 8 धावा. अश्विनच्या 5 धावा आणि या सगळ्यांच्या जोरावर 117 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळतील. मात्र दुसऱ्या बाजूने 117 धावांचा डोंगर रचल्यानंतर 118 धावांचं आव्हान दाभोलकर ब्रदर्स या क्रिकेट संघासमोर असेल. दाभोलकर ब्रदर्स क्रिकेट संघ या 118 धावांचं आव्हान निर्धारित 8 षटकांमध्ये करून हा सामना विजयी होईल काय की दुसऱ्या बाजूने मात्र डोंगरा एवढ्या धावसंख्येचा बचाव करणारी गोलंदाजी आज ब्लास्ट 11 युनायटेड ब्लास्ट 11 संघाकडे असेल का हे सांगण्यासाठी मात्र मायक्रोफोनवर आवाज ऐकूया मिस्टर योगेश परब.
117 धावांचा पाठलाग करायचा आहे दापोरकर ब्रदर्स क्रिकेट संघाला आणि सलामीची जोडी मैदानाच्या मध्ये आपल्याला बघायला मिळते. स्ट्राईकला हरी आणि नॉन स्ट्राईकला मंगेश बघायला मिळतोय. 117 धावांचा पल्ला गाठण्यासाठी बघूया आपल्या खात्याची ओपनिंग करण्यासाठी कोणता क्रिकेट संघ, कारण दोन्ही क्रिकेट संघ 2-2 सामने पराभूत झाले आहेत. आणि यानंतर आपल्याला बघायला मिळेल प्रथमेश इलेवन विपक्ष हेनरी बॉईज ही लढत असेल. यानंतर दोन्ही क्रिकेट संघ 2-2 सामने विजयी झाले म्हणजे जो जिंकणार तो प्रथम क्रमांकाला राहील आणि त्यानंतर दुसऱ्या जो पराभूत होईल तो दुसऱ्या क्रमांकावर राहील. मोठा फटका बघायला मिळाला मंगेशच्या बॅटमधून. 117 धाबांचा पाठलाग करत असताना कर्णधाराच्या विरोधात षटकार बघायला मिळालाय. 6 या धावसंख्येनं सांघिक खातं खोलले 7 धाबा फलकावर. फलकावर षटक क्रमांक पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि बरे पहिलं षटक आपण पाहतोय. पुन्हा एकदा मोठा फटका मंगेशच्या बॅट मधून अनिश विरोधात आपल्याला फटकेबाजी बघायला मिळाली. षटकारांची आत्ताशबाजी आणि आत्ताशबाजी. दापोरकर ब्रदर्स क्रिकेट संघाला जरी आम्ही 2 सामने हरलो तरी आम्हाला एक सामना विजयी होऊनच जायचा आहे. आम्हाला खात्याची आमच्या ओपनिंग करायची आहे. यासाठी फटकेबाजी मंगेशच्या बॅट मधून अनिश विरोधात तगडी बघायला मिळाली आहे. पुन्हा एकदा मोठा फटका डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं आपल्याला बघायला मिळतोय. चौकार. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. सांघिक धावफलकावर आपल्याला बघायला मिळतोय. 16 धाबा धावफलकावर. पुन्हा एकदा मोठा फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडूला उडवलाय आणि चेंडू थांबत नाही आहे. चेंडू गेलाय शेवटच्या षडाला. एकच धाव आपल्याला बहुतेक करून सेव्ह केलाय. सतरा धाबा तर आल्या आहे. 100 धाबांचा जर पाठलाग करायचा 117चा पाठलाग करत असताना 4 बॉलला 17 बदल्या आहेत. अजूनही मात्र 100 118 धाबांचा पाठलाग करायचा. 101 अजूनही धाबा बनवायच्या आहेत. खोलवर टप्प्यावर चेंडू हलक्या हाताने केला हरिनाम. सांघिक धावफलकावर 17 धाबा धावफलकावर 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. षटकाची साख्यता करणारा अंतरिम चेंडूचा अजून एक खेळ बाकी आहे आणि अंतरिम चेंडू खेळण्यासाठी स्ट्राईकला हरी मावल. फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. आडव्या बॅटने त्याला फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षक पोहोचला. एकच धाव एक नंबर त्यात मात्र 18 धाबा धावफलकावर उर्वरितची 7 षटकं 42 बॉल 100 धावांची आवश्यकता. 42 चेंडूमध्ये अजूनही 100 धाबा करायचा आहेत.
गोलंदाजी मार्कवर गोलंदाज बघायला मिळतोय. तो बगाशच्या मॅच मध्ये चांगली कामगिरी केली होती. एक बॉलला 2 असताना तो आउट झाला. तो नितेश बघायला मिळतोय. शॉर्ट प्रकारचा चेंडू हरीच्या बॅट मधून एक सुंदर फटका आपल्याला बघायला मिळाला षटकारासाठी. 6 या धावसंख्येनं यानंतरचा शब्द बघायला मिळेल तो प्रथमेश 11 विपक्ष खेंडीर बॉयज क्रिकेट संघ. दोन्ही कर्णधारांना विनंती आहे टॉस साठी आमच्या माध्यमर कक्षासमोर या. 6 या धावसंख्येनं 24 धावा धावफलक आपल्याला बघायला मिळाल्या. 24 धावा धावफलकावर बीद गड्यांच्या मोबदल्यात 118चा पाठलाग करतोय दाभोळकर ब्रदर्स क्रिकेट संघ. शॉर्ट पे प्रकारचा चेंडू हरी बाबलच्या विरोधात पुन्हा एकदा षटकार बघायला मिळालाय. 6 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपल्याला बघायला मिळतोय. 30 धावा धावफलकावर 30 धावा धावफलकावर 118चा पाठलाग करत असताना आपल्याला बघायला मिळालाय. 30 तर बंदे नितेशचे खराब चेंडू आणि या खराब चेंडूवर फटकेबाजी तगडी बघायला मिळते दाभोळकर क्रिकेट संघाची हरी बाबलची. आणि त्यानंतरचा यानंतरचा महत्वाचा सामना दोन्ही क्रिकेट संघ 2-2 मॅच विजयी झाले. म्हणजे टॉप 1 साठी मैदानाच्या आतमध्ये लढत आपल्याला बघायला मिळेल दोन्ही क्रिकेट संघाच्या कोट्यातून. प्रथमेश 11 क्रिकेट संघ विपक्ष खेंडीर बॉयज क्रिकेट संघ. दोन्ही कर्णधार टॉस साठी आमच्या माध्यमर कक्षासमोर पोहोचा. होते करून श्रीकांत तिवारी खेंडीर बॉयज क्रिकेट संघाचा कर्णधार पोहोचला आणि प्रथमेश 11 संघाचा कर्णधार शुभम पण पोहोचलाय. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं फटका बघायला मिळाला. डिस्कवर लेगला आदमदीप पर्यंत बघायला मिळतोय. चौकारासाठी फटका बघायला मिळालाय. 4 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर बघायला मिळतोय. 38 धावफलकावर 2 चेंडूला 2 षटकार डॉट बॉल 2 चौकार आपल्याला बघायला मिळाले. 38 धावा धावफलकावर टॉस केला तोय आमचा मित्र अजय शेटगावकर यांच्याकडून टॉस केला तोय. दोन्ही क्रिकेट संघ आपण पाहतोय प्रथमेश 11 आणि केंद्रीय बॉईज. टॉस विन प्रथमेश 11 क्रिकेट संघ टॉस विन झालाय. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला फलंदाजी करावी लागेल. खेंडीर बॉईज क्रिकेट संघाला 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. सांघिक धावफलकावर प्रति षटकामध्ये 19 सरासरीनं 38 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळत आहे. हलकी हाताने केलाय चेंडूला आपण बघायला मिळत आहे. एकेरी धावसंख्येसाठी आपण पाहतोय मंगेश नवदा फटकेबाजी तगडी केली दाभोळकर ब्रदर्स क्रिकेट संघासाठी. आज समजा एका दोन्ही क्रिकेट संघ 2-2 मॅच हरलेले आहेत पण आपल्या खात्याची ओपनिंग करण्यासाठी विजय मिळवण्यासाठी एकतरी आम्हाला विजय मिळवून द्यायसाठी लढत आपल्याला बघायला मिळते आहे. सांघिक धावफलकावर 39 धावफलकावर आणि गोलंदाज बघायला मिळतोय. तो
पुन्हा एकदा मोठा फटका हरी बामलचा. हरी मामलला वाटते आपण नेटमध्ये प्रॅक्टिस करतोय की काय, असे चेंडू त्याच्यासमोर बघायला मिळतात. त्याची फटकेबाजी बघायला मिळाली आहे. 6 या धावसंख्येनं सांघिक धावफलका बरं 45 धावफलका बरं. हा रंगेश सज्ज झालाय आणि रंगेश्वर पुन्हा एकदा मोठा फटका बघायला मिळालाय. क्षेत्ररक्षकानं झेल सोडलं. सुरुवातीला थोडासा क्षेत्ररक्षकाचा लक्ष नव्हता, त्याच्या हातात बाहेरून बॉल आला होता. मध्ये शब्दाला बघायला मिळाला. सांघिक धावफलकावर एकेरी धावसंख्येनं 46 धावफलकावर आपण बघायला मिळत आहे. डॉट बॉल बघायला मिळेल. पण 46 धावफलकर आपल्याला बघायला मिळत आहे. 4 चेंडूंचा खेळ. पहिल्या बॉलला 1, त्यानंतर षटकानंतर 1 धाव, त्यानंतर डॉट बॉल आपल्याला बघायला मिळतोय. तो रंगेश मैदानाच्या आतमध्ये मंगेशच्या विरोधात रंगेश आपल्याला बघायला मिळालाय. बॅकफुटला जाऊन सुंदर फटका पाईट लेगला राजू दादाच्या डोक्यावरून बघायला मिळालाय. चौकारासाठी 4 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 50 धावा तर पूर्ण झाल्या आहेत. दाभोलकर ब्रदर्स क्रिकेट संघाच्या अजूनही आता धाबा बनवायचा आहेत त्या. अडुसष्ट धाबांची जर आवश्यकता आहे. दुसऱ्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ समाप्त. पुन्हा एकदा मोठा फटका बघायला मिळाला. पाईट लेगला चौकारासाठी 4 या धावसंख्येनं 54 धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. तरी बाबलची फटकेबाजी आपण पाहतोय. षटकार चौकार मंगेशचा आहे. षटकार चौकारांची फटकेबाजी 3 चौकार 2 षटकार 2 षटकार 3 षटकार आणि 2 चौकार आपल्याला बघायला मिळालेत. चौपन्न धावफलकावर वाईट बॉल बघायला मिळेल. वाईट बॉलनं सुरुवात केली. गोलंदाजी बरोबर गोलंदाज आपण पाहतोय दूरकडनं मनीष बघायला मिळतोय. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 55 धावफलकावर 118 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना हरिबब्बल संचालक स्ट्राईकला आतषबाजी त्यानं केली आहे. आक्रमण केले. शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू होता. आडव्या बॅटनं खेळायचं होतं. फॉलो मध्ये झेल टिपण्यात थोडासा उशीर झाला. बरिष्ठ लोब्यासला चेंडू बघायला मिळाला. डॉट बॉल बघायला मिळतोय पुन्हा एकदा. 55 धाबात सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. बरीचशी कमबॅक करणारी गोलंदाजी आपण पाहतोय. ब्लास्ट युनायटेड क्रिकेट संघाला मगाचा सामना हातातला घालवला. सुरुवातीला सामना बनला होता. त्यानंतर 4 ओव्हरला गडी बाद झाले आणि शेवटच्या ओव्हरला अक्षरशः सामना बंद मैदानाच्या आतमध्ये. नितेशच्या चेंडूपळीतून फटकेबाजी. शेवटच्या 2 ओव्हरला तगडी झाली. मॅच बनली गेली पण 1 बॉल 2 बनले नाही. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू बघायला मिळाला. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू षटकारासाठी हरीच्या बॅटमधून 6 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 61 धावफलकावर आपल्याला बघायला मिळत आहेत. 118 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना
स्लोअर वन पद्धतीचा चेंडूवरीची बॅटच्या आत निकट लागलाय. झेलबाच्या स्वरूपात हरी माघारी परतलाय. 62 धाबांची बहारदार खेळी केली अनुष केरकर. 19 धाबा अनिश बघायला मिळाले. 117 या धावफलकावर असताना 118चा पाठलाग करत असताना पहिला गडी बाजतोय हरी मोहम्मद पॅव्हलियन. वैयक्तिक 34 धाबांची त्यानं बहारदार खेळी केली आणि तो माघारी परतलाय. दत्तराज मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. दत्तराज आल्या आल्या सुंदर फटका बघायला मिळालाय. वन बाउन्स ओव्हर द रोप चौकार बघायला मिळालाय. 4 या धावसंख्येनं सांघिक धावफलकार बघायला मिळतोय. 65 धाबा धावफलकावर 65 धाबा धावफलकावर 118 या धावसंख्येचं पाठलाग करत असताना बिस्टॅबिकचा फटका क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आपल्याला बघायला मिळतो. आपल्या फॉलोथ्रोमध्ये झेल त्यानं पण सोडलंय. दत्तराजचा डॉट बॉल बघायला मिळेल. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. सांघिक धावफलकर आपण पाहतोय. 65 धाबा धावफलकावर 24 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 118चा पाठलाग करत असताना यानंतरचा सामना बघायला मिळेल. प्रथमेश 11 मी पक्ष केंडीर बॉईज ही लढत बघायला मिळेल. उद्याच्या सत्रामध्ये आपल्याला 4 संघ लढत करताना बघायला मिळतील. उर्बल बागा डोमिनेटर्स क्रिकेट संघ, केबी स्ट्रायकर्स क्रिकेट संघ, भूमिका पॉईचा क्रिकेट संघ आणि त्याचबरोबर कांचनम क्रिकेट क्लब संघ आपल्याला बघायला मिळेल. हे 4 संघ लढत आपल्याला बघायला मिळेल. गौरीश नागवेकर, महेश भाईडकर अजून 2 ओव्हरसीज खेळाडू या स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना बघायला मिळतील. केंद्रीय बॉईज क्रिकेट संघ आपल्याला या ठिकाणी सूचना आहे, जर या ओव्हरच्या होईपर्यंत जर आपण बॉल चॉईस नाही केला तर आपल्याला एक जो आयोजन कमिटी जो बॉल देईल त्या बॉलवर खेळावं लागेल. रंगीत संचालय गोलंदाजीला लिस्टिकच्या बाहेरचा चेंडू वाईट बॉल बघायला मिळेल. सांघिक धावफलकावर एकेरी धावसंख्येने बघायला मिळतोय. 66 धाबा धावफलकावर युनायटेड क्रिकेट संघ बचाव करतोय 118 या धावसंख्येचा आणि दाभोलकर ब्रदर्स क्रिकेट संघ 118 या धावसंख्येचा पाठलाग करतोय. पुन्हा एकदा मोठा फटका बघायला मिळतोय. दत्तराजच्या बॅट मधून फटका फसलाय आणि कर्णधारानं पण झेल सोडलाय. त्यानं झेल सोडलं आणि त्यालाच मात्र एका बाजूने प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाच्या एका बाजूने जे बाहेर रसिक प्रेक्षक आहे त्याने काहीतरी हरीशला सांगितलं, पण
68 धाबा धावफलकावर. मंगेशच्या बॅट मधून पुन्हा एकदा मोठा फटका बघायला मिळाला. डिप्स्क्युअर लेगला षटकार बघायला मिळालाय. 6 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आता बघायला मिळतोय. 74 धाबा धावफलकावर बघायला मिळाला. 5वं षटक प्रगतीपथावर आहे. रंगेशच्या विरोधात फटकेबाजी आपण पाहतोय. चौऱ्याहत्तर धाबा धावफलकावर. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 4 बॉलला धाबा निघलायत. त्या मात्र 9 धाबा आपल्याला बघायला मिळत आहेत. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक चेंडू जवळ सीमारेषे नजदीक पोहोचलाय. अडवण्यात त्याला धन्यता मानली आणि एकेरी धावसंख्येचं रूपांतर दुहेरी धावसंख्येमध्ये बघायला मिळालंय. बाईकच्या स्वरूपात या 2 धाबा आपल्याला बघायला मिळत आहेत. सांघिक धावफलकावर आपण पाहतोय दुहेरी धावसंख्येनं 75 गटात 76 धाबा या धावफलकावर 118 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना पुन्हा एकदा सुंदर फटका आपल्याला बघायला मिळतोय मंगेशच्या बॅट मधून. दाभोलकर ब्रदर्स क्रिकेट संघाच्या कोट्यातून बघायला मिळाला होता. अठरा चेंडू विजयासाठी 36 धाबांची आवश्यकता. 82 धाबा धावफलकावर आपल्याला बघायला मिळत आहेत. वेगवान पद्धतीचा चेंडू बघायला मिळाला. मनीष आपण पाहतोय. डॉट बॉल बघायला मिळाला दत्तराजला. 17 बॉलला आता बनवायचं आहे ते मात्र 36 धाबा. 17 चेंडू विजयासाठी 36 धाबांची आवश्यकता. आणि स्ट्राईकला दत्तराज आपण पाहतोय. स्पर्धेच्या माध्यमातून केंद्रीय बॉईज संघाचे प्रायोजक स्वतः मालक मैदानाच्या आतमध्येचं आगमन झालंय. सन्माननीय मंदारजी पोक यांचं हार्दिक स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतरची लढत प्रथमेश 11 बी पक्ष केंद्रीय बॉईज क्रिकेट संघ ही लढत बघायला मिळेल. प्रथमेश 11 क्रिकेट संघानं टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. या सामन्यानंतर लगेच सामना आपल्याला बघायला मिळेल. दोन्ही क्रिकेट संघ 2-2 सामने विजयी झालाय. आणि टॉपसाठी कोणता क्रिकेट संघ या उरुमलबाग मध्ये आयोजित उरुमलबाग प्रीमियर लीग 2026 असेल. पहिल्या आजच्या या प्रीमियर लीगच्या माध्यमातून पहिला क्रिकेट संघ प्रथम क्रमांकावर कोणता असेल. 2 क्रिकेट संघांना थांबावं लागेल. त्यांचा प्रवास समाप्त होईल. या स्पर्धेतून दाभोलकर ब्रदर्स आणि ब्लास्टर युनायटेड क्रिकेट संघ. उद्याच्या सत्रामध्ये उरुमलबाग डोमिनेटर्स क्रिकेट संघ केवी स्ट्रायकर्स आपल्याला लढताना बघायला मिळेल. भूमिका बॉईज आणि कंचोलिम क्रिकेट क्लब हे 4 क्रिकेट संघ एकापेक्षा एक रती महारथी मैदानाच्या आतमध्ये लढताना बघायला मिळतील. त्यानं पण चेंडू सोडलाय. चार या धावसंख्येनं सांघिक धावफलकर आपण पाहतोय. 88 धाबा धावफलकावर. सुंदर चेंडू पुन्हा एकदा पण पॉइंट बॉल दंडात्मक केलाय.
89 धावा धावपलकर बघायला मिळत आहेत 118 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पुन्हा एकदा शॉर्टम पुलचा फटका बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू गेला अमेरिकेच्या दिशेनं षटकारासाठी बघायला मिळत. 6 या धावसंख्येनं 95 धावा या धावपलकावर बघायला मिळत आहेत. 13 चेंडू विजयासाठी 23 धावांची आवश्यकता आहे. 13 बॉलला अजूनही पाहिजे आहेत ते 23 धावा. पुन्हा एकदा आडव्या बॅटचा फटका बघायला मिळाला. क्षेत्ररक्षक गेलं तुम्हाला चौकारासाठी फटका आहे दत्तराजच्या बॅट मधून. दत्तराजचं सुटलेलं झेल कर्णधाराकडनं दत्तराजची झालेली फटकेबाजी बघायला मिळाली आहे. सांघिक धावपलक धावपलकावर बघायला मिळतोय. 99 धावा धावपलकावर विजयासाठी आता मात्र बारा चेंडू आणि विजयासाठी 19 धावांची आवश्यकता. 12 बॉलला 22 करायचे आहेत आणि गोलंदाजी बरीच गोलंदाजाची कोणत्या गोलंदाजीची वर्णी असेल. बहुतेक करून संघाचा आयकॉन खेळाडू अनुष केरकर आपल्याला बघायला मिळेल. नव्याण्णव धावा धावपलकावर 12 चेंडू विजयासाठी 19 धावांची आवश्यकता. अनुष केरकर स्पिनर बनलाय. वेगवान कमी रनअप पण घेऊन मी तेवढ्याच वेगानं चेंडू टाकणार. 11 बॉलला 19. सुंदर स्टायलिश फटका आपल्याला बघायला मिळाला. टायमिंग केलं फटक्याला 1च धाव मिळेल. आदम आपल्याला बघायला मिळतो. एकेरी धावसंख्येनं 100 धावा तर पूर्ण झाल्यात. उर्वरितचे 10 बॉल आणि 10 बॉलला आता बनवायचे आहेत त्या मात्र 18 धावा. 10 चेंडू 3-1 सामना समाप्त. दत्तराज सज्ज झाला स्ट्राईकला. दाभोलकर बदस क्रिकेट संघाच्या कोट्यातून. वाईट यॉर्कर केला. धाव घेण्यासाठी प्रयत्न आपल्याला बघायला मिळतोय. 1च धाव आपल्याला बघायला मिळेल. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावपलकावर आपण पाहतोय 101 धावा धावपलकावर अजूनही 17 धावांचा पाठलाग करायचंय. उर्वरितचे चेंडू बाकी आहेत ते मात्र 9 बॉल 17. मोठा फटका बघायला मिळतोय मंगेशच्या बॅट मधून. षटकारासाठी बघायला मिळालाय. 6 या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर बघायला मिळतोय 107 धावा धावपलकावर विजयासाठी अजूनही 8 बॉल आणि 11. 48 या धावसंख्येवर मैदानाच्या आतमध्ये मंगेश आपले अर्धशतक पूर्ण करेल का. 34 धावांची हरी मांभलची खेळी. अनुष केरकरच्या विरोधात एक मोठा फटका. क्लीमोल्ड अर्धशतकी खेळी हुकली मैदानाच्या आतमध्ये. स्वप्न पुरलायला मंगेशचं. 48 धावांची बहारदार खेळी आणि मैदानाच्या आतमध्ये राज दाभोलकर आपल्याला बघायला मिळतील.
7 चेंडू विजयासाठी 11 धावांची आवश्यकता. एका बाजूला अनुभव आणि दुसऱ्या बाजूला उभरता सितारा अनुष केरकर. ही लढत मैदानाच्या आतमध्ये अनुष आणि राजेश दाभोलकर यांच्यात युद्ध असेल. लास्ट बॉलला खोलवर टप्प्याचा चेंडू बघायला मिळाला. चेंडू सोडला 21 बनेल आणि एकेरी धावसंख्येनं सांघिक धावपलकावर बघायला मिळतोय तो 108 धावा धावपलकावर आपल्याला बघायला मिळत आहेत. एकशे 8 धावपलकावर विजयासाठी 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. धावपलकर आपण पाहतोय 4 धावांची आवश्यकता. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 5 बॉल बनवायचे आहेत 4. चार चेंडू विजयासाठी 4 धावांची आवश्यकता. डॉट बॉल बघायला मिळाला. 3 बॉल आता बनवायचे आहेत. ते मात्र 4. उलटॉस पद्धतीचा चेंडू पटका पळसला. झेलबादच्या स्वरूपात राजेंद्र दाभोलकर माघारी परतले आणि त्यानंतर आता मात्र 2 बॉलला 4. झालाय. शॉर्ट पी प्रकारचा चेंडू फटका पसलाय. सुजित नानसेचा झेल टिपलय आणि आता एका बॉलला 4 बनवायचे आहेत. सर्वेश लढला, हरी लढला आपल्या संघासाठी, पण लढून पण आता 1 बॉलला 4 आले. 4 बॉलला 4 होते. राजेंद्र दाभोलकर उभरत्या सिताऱ्यासमोर उभरता सितारा आपल्याला बघायला मिळतोय. दक्ष मैदानाच्या आतमध्ये चाललाय. 1 बॉल 4 धावांची आवश्यकता. दक्ष हिरो बनेल काय दाभोलकर मध्येच क्रिकेट संघाचा. बघूया आपल्या खात्याची ओपनिंग कोणता क्रिकेट संघ करतोय. दक्ष मैदानाच्या आतमध्ये 1 बॉल 4 आणि आदम बघायला मिळतोय. आदमनं कमबॅक केलंय.
एक बॉलला 4 आता बदवायचे आहेत आणि बघूया कोणता क्रिकेट संघ एक तरी विजय घेऊन आणि एक क्रिकेट संघ तिन्ही पराभूत हे ओझं घेऊन एकाला माघारी परतावं लागेल आणि एकाला एक विजय घेऊन या स्पर्धेमधून थांबावं लागेल. वाईट बॉल. आता एक बॉलला 3 आहेत आणि 2 धावा काढल्यात तर दोन्ही क्रिकेट संघ अनिर्णित राहिले. सुंदर फटका आपण बघितलाय पण झेल टिपलं त्यानं झेल सोडलं. एकेरी धावसंख्येचं रूपांतर एकच मध्ये आपल्याला बघायला मिळत आहे आणि 2 या धावसंख्येनं विजयी झालाय. दाभोळकर ब्रदर्स क्रिकेट संघ आणि